2025 ते 30 या कालखंडात काय असेल भारताची आर्थिक अवस्था, पैशाचं नाटक करता येत नाही. मग ते एखाद्या कुटुंबाला करता येते, व्यक्तीला करता येते आणि देशालाही करता येत नाही. काही जण 2030 मध्ये भारताचं विजन काय असेल त्या ठिकाणी सांगितलं जातं की 7 लाख कोटी डॉलरची आमची इकॉनॉमी असेल, म्हणजे 2030चं विजन सांगितलं जातं. आधी काय केलं हे जास्त महत्वाचं आहे, तर पुढे काय करणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. प्रकट भाग काय आणि खरा भाग काय याची खरी चर्चा होणं आवश्यक आहे. आणि तूट आता 9 ते 10 लाख कोटीच्या पुढे गेलेली आहे. आता तरी 3 ट्रिलियन सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सुद्धा 3 ट्रिलियनच आहे. संघटित वर्गातूनच जीडीपीचं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. असंघटित वर्गातून जीडीपीचं कॅल्क्युलेशनचे आकडेच नाही आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारत सरकारला इशारा आहे, जे काही कर्ज आहे भारतीयांच्या डोक्यावरती हे फेडण्यासाठी आणि देशाच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी सरकारकडे कोणते मार्ग आहे स्वतःचे. भारत एक संकटग्रस्त इकॉनॉमी आहे. आयएमएफचा एक रिपोर्ट सरकारच्या कानशिलात वाजवणार आहे. नमस्कार, मी विश्वास उडगी. आज 31 तारीख आहे आणि निश्चितपणे उद्या 1 फेब्रुवारीला या देशाचा नवीन अर्थसंकल्प नाही, पण निवडणूक असल्यामुळे वोट ऑन अकाउंट असेल. आणि वोट ऑन अकाउंट 1 तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित पण नाहीये. ते सँक्शनसाठीच आहे, तर सरकारचा खर्च मंजुरीसाठी लोकसभेसोबत ठेवण्यात येईल. 9 तारखेला लोकसभा संपेल आणि मग निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. निवडणुका एप्रिल मे मध्ये होतील, त्यामुळे आता लोक म्हणतायत, अर्थतज्ञ म्हणतायत, अर्थात ते सरकारकडून सांगण्यात येत आहे की सगळ्या वर्तमानपत्रातून ज्या बातम्या दिसतात संपूर्ण गेल्या आठवड्याभरामध्ये की यावेळच्या वोट ऑन अकाउंटमध्ये सरकार पुरस्कृत जी न्यायाची कल्पना आहे तो म्हणजे किसानांना आम्ही न्याय देऊ, आम्ही कामगारांना न्याय देऊ, आम्ही महिलांना न्याय देऊ, आम्ही उद्योगाला न्याय देऊ, आम्ही न्यायाची बाजू लावून धरतो आहोत आणि आम्ही निश्चितपणे जनतेमध्ये एक चांगल्या वातावरणामध्ये आमची अर्थव्यवस्था आहे, तर निश्चितपणे लोक आमच्यावरती विश्वास ठेवतील. आम्ही न्यायाच्या संकल्पना या सगळ्या या वोट ऑन अकाउंटमधून मांडू, अशा तऱ्हेच्या बातम्या चक्क पेरलेल्या असतात. ही झाली वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांची एक बाजू. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे जर बघायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल तर सरकार पुरस्कृत बातम्या वर्तमानपत्रातून येणं, व्हिडिओ चॅनल्समधून येणं, मोठ्या गोदी मीडियामधून येणं हे सगळं स्वाभाविक आहे. दरवर्षी ते होतच असतं. पण एवढा भ्रम निर्माण करण्याचं कारण काय आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. मी जेव्हा भ्रम हा शब्द वापरतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट आहे की अर्थकारणामध्ये सत्य हे सत्यच असतं, पण सत्य लोकांना समजू नये म्हणून काही आकडे सातत्याने लोकांपर्यंत नेले जातात. म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काय म्हणतो आणि वर्ल्ड बँक काय म्हणतो यातली सरकारला जी फेव्हरेबल बाजू असते, चांगली बाजू असते, लोकांना सांगण्यासारखी जी बाजू असते तेवढीच सांगितली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आकडे जेवढे सांगायचे तेवढेच सांगितले जाते. पण ज्या गोष्टी सरकारला निश्चितपणे पुढे जायला अडथळा निर्माण करतील असे जे आकडे आहेत, अशी जी वस्तुस्थिती आहे, त्याबद्दल आजचा मीडिया त्याच सरकारच्या बातम्या सांगतो. मग दुसरी बाजू का सांगत नाही? त्यामुळे मीडिया सुद्धा एक भ्रम निर्माण करतो. आणि हा भ्रम असा शब्द का वापरला जातो? कारण पैशाचं नाटक करता येत नाही. मग ते एखाद्या कुटुंबाला करता येत नाही, व्यक्तीला करता येत नाही आणि देशालाही करता येत नाही. मग आता 2 दिवस सारखं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने 2025 ते 30 या कालखंडात काय असेल भारताची आर्थिक अवस्था, जीडीपीचा वेग काय असेल वाढीचा, तर चक्क 7.1, 7.2 हे आकडे येत आहेत. काही जण 2030 मध्ये भारताचं विजन काय असेल त्या ठिकाणी सांगितलं जातं की 7 लाख कोटी डॉलरची आमची इकॉनॉमी असेल, म्हणजे 2030चं विजन सांगितलं जातं. पण 10 वर्षांमध्ये काय झालं आणि आता आपण निवडणुकीला जात आहोत, तर आत्ताचं तुमचं ताबडतोबीचं पुढच्या 3 महिन्याचं विजन हे त्या वोट ऑन अकाउंटमध्ये येईल. त्याच्यावरती तुम्ही मतं मागणार आहात. मग तुम्ही आधी काय केलं हे जास्त महत्वाचं आहे का पुढे काय करणार आहे हे जास्त महत्वाचं आहे? मला असं वाटतं
की आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था काय म्हणतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणतं, त्यातला प्रकट भाग काय आणि खरा भाग काय याची खरी चर्चा होणं आवश्यक आहे. आणि उद्या जेव्हा वोट ऑन अकाउंट येईल तेव्हा त्या एका योजनांची जंत्री जी गेले 10 वर्षात बजेटमध्ये दिसते त्याच्यापेक्षा वेगळी अशी पद्धत नाहीच आहे या सरकारची. कारण बजेटमध्ये तुटीचं बजेट असणं हे तर गृहीतकृत्य आहे आणि तूट आता 9 ते 10 लाख कोटीच्या पुढे गेलेली आहे. आता बजेट जेव्हा 50 लाख कोटीचं होत असतं तेव्हा आजची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आता तरी 3 ट्रिलियन सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सुद्धा 3 ट्रिलियनच आहे. मग 10 वर्षामध्ये आपण 3 ट्रिलियनची इकॉनॉमीपर्यंत आलेलो आहोत. आणि मनमोहन सिंगच्या काळामध्ये आपण जेव्हा मोदींकडे इकॉनॉमी हँडओव्हर केली गेली 2014 मध्ये तेव्हापासून ते आतापर्यंत जी काही जीडीपीमधली वाढ आहे हे नीटपणे लक्षात घेतलं तर 10 वर्षात कुठे आलो आणि पुढच्या 3 वर्षात किंवा 2030 पर्यंत कुठे जाऊ याच्याविषयी नीटपणे अंदाज येणं काही कठीण नाहीये. पण आत्ताची वस्तुस्थिती अशी मुळीच नाहीये की आपण 5 ट्रिलियनची इकॉनॉमी अगदी 2025ला गाठू हे जे सांगण्यात येतं किंवा आम्हाला पुन्हा निवडून द्या 3 वर्षामध्ये म्हणजे 27 पर्यंत आम्ही 5 ट्रिलियन असू. म्हणजे 5 ट्रिलियन याचा अर्थ 5 लाख कोटी डॉलर, रुपये नव्हे. आणि 1 ट्रिलियन याचा अर्थ असा होतो की 100 लाख कोटी. मग 3 ट्रिलियन आत्ता जी काय आहे अवस्था ती 300 लाख कोटीची आहे. 300 लाख कोटीची जीडीपी भारताची असताना काही जण ते 3.5 लाख कोटीपर्यंत खेचतात. मी स्वतः नेहमीच सांगत आलो की करोनानंतर जी -24 झाली जीडीपी ती करोनानंतरच्या पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत ती 2.25 लाख कोटीपर्यंत आहे. म्हणजे 250 लाख कोटीपर्यंत आहे. म्हणजे अजून 3 ट्रिलियन नाहीये. पण आरबीआयचे आकडे किंवा सरकारचे आकडे जरी जे काही आकडे ते खरे नसले तरी ते जरी गृहीत धरले तर तुम्ही 3 ट्रिलियन क्रॉस केलेली नसताना तुम्ही 5 ट्रिलियनच्या गोष्टी वर्तमानपत्रातून पेरता हे कसं शक्य आहे. आता 3 ट्रिलियन वाढत असताना ज्या 8च केवळ ज्याला असं आपण म्हणू ज्या उद्योगामध्येच फक्त जीडीपी वाढतोय ते जर बघितलं तर संपूर्ण संघटित वर्गातूनच जीडीपीचं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. असंघटित वर्गातून जीडीपीचं कॅल्क्युलेशनचे आकडेच नाही आहेत किंवा जीडीपीचं कॅल्क्युलेशनच्या आकड्यांविषयी प्रचंड मोठा गोंधळ गेल्या 10 वर्षात सरकार पुरस्कृत आहे. खरे आकडेच अभ्यासाला दिले जात नाहीत अशी वस्तुस्थिती असताना याचं कारण असं की 2011 मध्ये जी जनगणना व्हायला पाहिजे होती ती 2021 नंतर म्हणजे व्हायला पाहिजे. कोरोनामुळे ती झाली नाही. पण तुम्ही हातातच घेत नाही आहात. त्यामुळे या देशामध्ये जनगणनाच झाली नाही तर तो जो सेन्सस झाला नसेल तर बाकीचे अनेक आर्थिक आकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा भारत सरकार असो त्याचा जो नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही संस्था आहे यांच्याकडे अभ्यासकता आकडेच जर नीट नसतील तर तेच आकडे जर आयएमएफ आणि वर्ल्ड बँक आणि वित्तीय संस्थांकडे जात असतील तर त्याच्यावर आधारित जे काही निष्कर्ष येतात ते निष्कर्ष चुकीचेच आहेत. पण तरीसुद्धा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचे आत्ताचे जे काही आकडे येत आहेत की 2025 पर्यंत तुम्ही 7.1 किंवा 7.2 जाऊ शकता. आता तुम्ही वाढीची गती जी आहे जीडीपीची याच्यात काही दोष आहे का त्यांना तुम्ही जे ते आकडे दिले त्या पद्धतीने ते निश्चितपणे सांगणार. पण त्यांनीच दिलेले 2023 पर्यंतचे 2022 ते 2023 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारत सरकारला इशारा आहे. काय इशारा आहे तो की तुम्ही तुमच्या जीडीपी एवढं तुम्ही कर्ज वाढवून ठेवलेलं आहेत. तुमचा जो काही जीडीपी दिसतोय आम्हाला जे काही आमचे काही रिपोर्ट्स आहेत त्यांनी इंडिया रिपोर्टच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की तुमचे परकीय कर्ज आणि अंतर्गत कर्ज देशांतर्गत कर्ज ही सगळी जर गोळाबेरीज केली तर ती जीडीपी क्रॉस करते. म्हणजे तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या जीडीपीपेक्षा तुमच्या या देशाचा उत्पन्न किंवा रेव्हेन्यू काही म्हणा महसूल या ठिकाणी तुमचा खर्च अवाढव्य झाला आणि तो कर्जातून निर्माण झालेला आहे. तर तुमचं हे स्पेंडिंग जे आहे हे तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. आर्थिक तूट आहे पण तुमच्या जीडीपीपेक्षा जास्त तुमचा खर्च आहे. म्हणून तुम्ही 55 लाख कोटीचं 2014चं या देशावरचं कर्ज भारतावरचं ते 10च वर्षात जर 205 लाख कोटी होत असेल तर त्या कर्जफेडीची एकूण जी काही तरतूद आहे ते 100 रुपये ते 45 रुपये जातात आणि संपूर्ण कर्ज
जवळजवळ आता 2023च्या डिसेंबरपर्यंत हे आयएमएफ म्हणतं की तुमच्या जीडीपीच्या साईडच्या बरोबर आहे, म्हणजे हा देश सिलोनच्या अर्थव्यवस्थेसारखा आहे, हे त्यांचं वर्णन आहे. आणि मग ते सांगतात की तुमची कर्जफेड करण्याकरता तुमचा उत्पन्नाचा भाग जातोय, तर या देशाची आर्थिक वाढ त्याच्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी असं सांगितलंय की हे संकटग्रस्त परिस्थिती आहे. भारत जीडीपीची जरी 7.1%, 2%, 7%, 7%च्या खाली काही जरी असलं तरी पर हेड जे काही कर्ज आहे भारतीयांच्या डोक्यावरती, हे फेडण्यासाठी आणि देशाच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी सरकारकडे कोणते मार्ग आहेत स्वतःचे, तर ते मार्ग खुंटलेले आहेत. कारण तुम्ही व्याजफेडीमध्येच तुमचा बजेटमधला बराचसा भाग जातोय आणि तुमच्या एकूणच पेंट्रीप म्हणजे तुम्ही जे काही खर्च करताय ती भयानक अशी अवस्था आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून जीडीपी वाढतोय कारण भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. जीएसटी वाढतोय कारण जीएसटीमध्ये जवळजवळ 90% लोक जीएसटीमध्ये म्हणजे महसुलात भर घालतायत. पण या भारत सरकारचं केंद्र सरकार राज्य सरकारला त्या महसुलाचा वाटा फायनान्स कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा देत नाही, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वोट ऑन अकाउंटमध्ये ज्या गोष्टी येतील त्या लोकांची मतं घेण्याकरता मोठमोठे आकडे असतील, परंतु या देशाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितलं की तुम्ही तुमचा पुढचा संसार कसा करणार आहात. तुमची जीडीपी वाढेल परंतु तुमचा खर्च, तुमचा महसूल हा तेवढाच आहे. याचं नियोजन आयोजन कसं करणार. आणि फायनान्स कमिशनने ते हे 2014 साली सांगितलेलंच होतं. त्यामुळे फायनान्स कमिशनने किंवा एफआरबीएम ऍक्टने ज्या बजेटसाठी काही एक पॅरामीटर्स दिलेले आहेत, मार्गदर्शक सूत्र दिलेत, ही सगळी मार्गदर्शक तत्व गेल्या 10 वर्षात बाजूला ठेवून अत्यंत हुकुमशाही वृत्तीने 9 बजेट सादर झालं. 10वं वोट ऑन अकाउंट आहे आणि लोकांकडे जात असताना या देशातली विषमता एवढी प्रचंड आहे. त्या विषमतेबद्दल ऑक्सफॅम रिपोर्ट सांगतो, त्या विषमतेबद्दल अगदी आयएमएफ सुद्धा रिपोर्ट बोलतोय. आणि म्हणून दरडोई कर्ज किती, सरकारचं उत्पन्न किती, महसूल किती आणि सरकारचा खर्च किती, तो जीडीपीच्या जवळ नव्हे जीडीपीच्या क्रॉस झालेला आहे. त्यामुळे भारत एक संकटग्रस्त इकॉनॉमी आहे. अशा वेळेस तुम्ही अमेरिका, चीन किंवा अन्य कोणत्या देशाची तुलना केल्यानंतर अमेरिकेचं जीडीपी कमी असेल, होय चीनची पण जीडीपी तुमच्यापेक्षा कमी आहे कारण त्याचं 5.1% वगैरे आहे. एकूण एक जागतिक अर्थव्यवस्था संकटात असताना अनेक छोटे देश हे 3%, 2.5% या दरम्यान आहेत, युरोप सुद्धा. पण अशा वेळेस भारत खूप पुढे चाललाय असं सांगणं हे भ्रमाचं आहे. जनतेला भ्रमात ठेवून जनतेला या संविधानातून निर्माण झालेल्या अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत ते फायदे त्याची गॅरंटी न देता मोदीलाच फक्त गॅरंटी देणारी इकॉनॉमी उभी केली गेली आहे 10 वर्षामध्ये. आणि म्हणून मोदींना गॅरंटी निर्माण झाली पण जनतेची गॅरंटी हा भूलभुलैया आहे. आणि आयएमएफचा एक रिपोर्ट सरकारच्या कानशिलात वाजवणार आहे आणि आयएमएफचा आत्ताचा अंदाज वर्तमानपत्र मोठमोठ्या पद्धतीने ब्लोअप करतायत पहिल्या पानावरती आणि अग्रलेखांमध्ये त्याचे उल्लेख येतात. पण ते सगळे उल्लेख जर तर त्याचे आहेत. आणि म्हणून माध्यमांनी आपली जबाबदारी पार पाडणं, लोकांना खरं सांगणं हे फार आवश्यक असतं. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं नाटक काही झालं तरी करता येत नाहीत. आणि म्हणून लोकांना खरं सांगणं आवश्यक आहे की आपली अर्थव्यवस्था संकटात आहे आणि वोट ऑन अकाउंटमध्ये भूलभुलैया फुलवण्याच्या योजना येतील. पण त्या योजना म्हणजे डायरेक्ट बेनिफिट स्कीम ज्या आहेत त्याच्यामध्ये खात्यामध्ये 6,000, 7,000, 8,000, 10,000 एवढे पैसे जमा करणं आणि त्यातले काही पैसे त्यांच्याच एका बेनामी अकाउंटमध्ये जमा करणं हा फ्रॉड नाहीये. लोकांना मतांसाठी एक काही ज्याला म्हणतो की पूर्वी भ्रष्टाचार व्हायचा, मतं विकत घ्यायचं, हे तर योजनांमधून पैसे सँक्शन करून घ्यायचे आणि मतं घेण्याकरता इलेक्शनच्या आधी 1 महिने खात्यामध्ये जमा करायचे आणि सांगायचं बघा सरकार कशी गॅरंटी पूर्ण करतायत. हा लोकांचाच टॅक्समधला पैसा जो बजेटमध्ये येतो, जो वोट ऑन अकाउंटमध्ये येतो, तो लोकांकडून सँक्शन केला जातो लोकसभेकडून, राज्यसभेकडून आणि तो पुन्हा मतं खरेदी करण्याकरता वापरण्यात येतो. हा भ्रष्टाचार कधी थांबणार की नाहीये हे सत्य कधी कळणार की नाही लोकांना. आणि याकरता आपल्याला आर्थिक प्रबोधन करणं हे फार आवश्यक आहे. वोट ऑन अकाउंट आणि आधीचे 9 बजेट
याच्यातून काय या देशाचा विकास झाला का भकास झाला हे कळणं आवश्यक आहे. आणि म्हणून माध्यमाने तरी भ्रम निर्माण करू नये, लोकांनी स्वतःच्या डोक्यात भ्रम निर्माण करू नये. आणि आपल्याला माहिती आहे की मध्यम वर्ग हा भ्रमित आहे, त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. नवीन तंत्रज्ञानामध्ये एकही नोकरी नाहीये. आरक्षणाची लढाई तुम्ही लढवा, पण नोकरी जर निर्माण करणार नसाल तर कसलं आलं आरक्षण? ते मराठ्यांचं आहे का ओबीसीचं आहे का धनगरांचं आहे का एससी एसटीचं आहे? रोजगारच निर्माण होत नाहीत. अशी आजच्या अर्थव्यवस्थेची अवस्था असताना आणि लाखो रोजगार हे रिक्त पदं असल्यामुळे ती कधी भरणार असे सगळे अर्थव्यवस्थेकडे प्रश्न असल्यामुळे आणि एनपीएस नको ओपीएस पाहिजे हे प्रश्न कसे हाताळणार हे सरकार सांगत नसल्यामुळे केवळ काही योजनांच्या मार्फत बँक अकाउंटमध्ये पैसे टाकू एवढा एकमेव मंत्र सरकारकडे आहे. आणि लोकांचा पैसा अशा तऱ्हेने मतं विकत घेण्याकरता जातोय हे या अर्थव्यवस्थेमध्ये वोट ऑन अकाउंटमधून दिसणार आहे. हे आधी पण सांगायला हरकत नाही, पण उद्या ते दिसेलच. पण भ्रम निर्माण करण्यापेक्षा वस्तुस्थिती अशी आहे की भारताच्या ग्रामीण भागामध्ये हाहाकार माजलाय. शेती व्यवस्था, उद्योग व्यवस्था आणि होय सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा प्रचंड मोठा हाहाकार आहे. आणि जो काही भूलभुलैया आहे त्यातून निवडणूक कदाचित जिंकता येईल. माझं असं मत आहे की निवडणूक सुद्धा जिंकता येणार नाही, कारण तो भ्रमाचा भोपळा फुटेल अशीच अवस्था या देशाची आहे. उद्या वोट ऑन अकाउंटमध्ये आपण पुन्हा भेटूयाच. पण आज तरी मला असं वाटतं माध्यमांनी निर्माण केलेला, सरकारने निर्माण केलेला हा आर्थिक भ्रमाचा भोपळा फोडणं हे मध्यम वर्गातल्या जाणकारांनी करणं आवश्यक आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.